नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या हिरव्या कैरीचा आणि कांद्याची रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं कैरी घेतलेली आहे धुवून स्वच्छ करून. आता याचं देठ काढून वरचं साल काढून घ्यायचे. आता दोन्ही बाजूचं देठ काढून घ्यायचे. तर वरचं पण कांद्याचं वरचं साल काढून घ्यायचंय. आता एकदम बारीक असा कांदा कट करून घ्यायचा. आता इथं कांदा कट करून झालेला आहे. कैरी पण कट करून घ्यायची. आता कैरी कट करून मधली जी कोय असते ती बाजूला काढून टाकायची. आणि एकदम बारीक अशी कैरी पण कट करून घ्यायची. आता इथं मी या कैरीची चटणी बनवणार आहे. यासाठी इथं खलबत्ता घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा आणि कैरी टाकून वाटून घ्यायचे. सुरुवातीला कांदा आणि कैरी एकदम छान असं बारीक करून घ्यायची. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं कैरी आणि कांदा थोडासा बारीक ठेचून घेतलेला आहे. लगेच चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यावर आणखीन वाटून घ्यायचे. आता इथं शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे ह्या कांद्याच्या फोडीमध्ये आणि कैरीमध्ये वाटून घ्यायचे. आता ह्याच्यातच जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत मी. आता हे छान असं वाटून घ्यायचे. आता इथे बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट घेतलेलं आहे. ती पण ह्याच्यात टाकून घ्यायचे. आता इथे एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे. बघू शकता. एकदम बारीक अशी झालेली आहे. आता इथं ह्या चटणीमध्ये फोडणी टाकण्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता ह्याच्यात जिरे मोहरी टाकायची आणि ह्याच्यावर ही फोडणी टाकायची. आता इथं हिरव्या कैरीची चटणी तयार झालेली आहे. बघू शकता एकदम छान अशी. आता 4 ते 5 दिवस टिकणारी अशी चटणी आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.